नमस्कार. मुंबई आमची मुंबईमध्ये मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय मग सध्या मुलांचे रिझल्ट्स जवळ आलेले आहेत. पास होणार ही जरी खात्री असली ना तरी सुद्धा ग्रेड नेमकी कुठली मिळणार ह्याची जरा धाकधूक असते नाही का. पण हल्ली ना मुलांपेक्षा जास्त टेन्शन पालकांनाच असतं. पण रिझल्ट काही लागू देत, एकदा का रिझल्ट हातात आला रे आला की लगेच सगळ्यांनी मिळून गावी धूम ठोकायची हा कायमचा शिरस्ता नाही का. तेव्हा यंदाही तुम्ही सगळेच जण गावी जाणारच असाल. आपल्या गावची मंडळी किती छान असतात नाही. तिकडच्या नातेवाईकांना, तिकडच्या आपल्या मित्रमैत्रिणींना आपण येणार म्हटलं की मुंबईची खुशहाली, मुंबईच्या गमती जमती ऐकण्याची खूप उत्सुकता असते, हो ना. तेव्हा तुमच्या याच मुंबईच्या माहितीमध्ये मी भर घालते जेणेकरून इकडची खुशहाली तुम्ही तिकडच्या सगळ्यांना कळवू शकाल. पाहूयात मुंबईतल्या मागच्या आठवड्यातल्या या खास घडामोडी. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून श्री सिद्धिविनायक न्यासातर्फे बाप्पांना अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव. 90 वर्षांची परंपरा असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिरातर्फे वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन. डॉक्टर जगन्नाथ हेगडे मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचा सुवर्ण महोत्सवी सोहळा. पंचम निषाद आयोजित प्रातस्वर शास्त्रीय संगीत मैफिल. नवोदित संघाच्या वतीनं आयोजित मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धेचा शानदार सोहळा. उत्तरांचल महासंघ आयोजित उत्तराखंडी महिला शक्ती परिचय दिवस. दाऊदी बोहरा समाजाची अद्भुत स्थापत्य कलेचा आविष्कार असलेल्या वास्तूचं छायाचित्र प्रदर्शन. हा आठवडा एक पवित्र आठवडा मानला गेला कारण या आठवड्यामध्ये मंगळवारी अक्षय तृतीयेचा एक खूप सुंदर मुहूर्त आला. या दिवशी आपण जे जे शुभ चिंतू ते ते अक्षय राहतं आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला, एखाद्या वस्तूच्या खरेदीला किंवा या शुभ मुहूर्तावर एखाद्या शुभ कार्याला आपण प्राधान्य देतो कारण धनधान्याची वृद्धी होते आणि शुभ कार्य हे चिरंतन काळ तसंच टिकून राहतं. रसिक हो, याच सुंदरशा मुहूर्तावर मुंबईमध्ये सुद्धा एक खूप खास निमित्त होतं. काय होतं चला तर पाहूयात. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुंबईच्या श्री सिद्धिविनायक न्यासातर्फे बाप्पांच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव करण्यात आला. अक्षय तृतीयेचा सोने खरेदीचा मुहूर्त आणि बाप्पांचा सुवर्णरूपी आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक भक्तांनी मंदिरात एकच गर्दी केली. 1 ग्रॅम सोने का असेना बाप्पांचा आशीर्वाद लाभण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादरूपी सोनं मिळावं म्हणून लिलावात बोली चढतच राहिल्या. मान्यवरांच्या हस्ते दागिन्यांचं वाटप करण्यात आलं. ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी गणेश भक्त श्री सिद्धिविनायक मंदिराकडे येत होते. आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीया एक 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा मुहूर्त आहे आणि असं म्हणणं आहे की आज दिवशी जे आपण वस्तू घेतात ते अक्षय म्हणजे ते कधी त्याचा वाढत होते, कमी होत नाही. आज अक्षय तृतीयाच्या या शुभ दिवशी दागिन्यांचा लिलाव आयोजित करण्यात आलेला आहे. अक्षय तृतीया आणि मंगळवार हा योगायोग सुमारे 71 वर्षानंतर जुळून आलेला आहे आणि या शुभ दिवशी लोक या अक्षय दिवशी लोक सोनं खरेदी करतात. हा दिवस शुभ मानला जातो म्हणून या दिवशी आम्ही या दागिन्यांच्या लिलावाचं आयोजन केलेलं आहे. लिलावामध्ये एकूण 352 प्रकारचे दागिने हे लिलावासाठी ठेवलेले आहेत. त्याचे एकूण वजन 2.89 किलो आहे आणि त्याची किंमत 78 लाख आहे. हा लिलाव करताना आम्ही एक पद्धती अनुसरतो जी बाजारभावाची जी सोन्याची किंमत आहे त्यापेक्षा प्रति ग्रॅम 100 रुपये अशी किंमत जास्त पकडून ही बेस्ट प्राइस पकडली जाते और त्यावर हा लिलाव लावला जातो व जास्त बोली लावणाराला तो सोन्याचा दागिना दिला जातो. गेल्या 15 वर्षापासून ही दागिन्यांचा लिलाव करण्याची पद्धती मंदिरामध्ये सुरू आहे आणि या दागिन्यांच्या लिलावामधून जी रक्कम जमा होते ती निश्चित धर्मदाय कारणासाठी, चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीसाठी वापरली जाते. सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत बरोबर. एरवी शाळा, होमवर्क आणि ट्युशनच्या गर्तेमध्ये अडकलेली मुलं एकदा सुट्ट्या लागल्या रे लागल्या की जो काही कल्ला करतात की बस रे बस. आणि म्हणूनच त्यांची एनर्जी इथे तिथे वाया न जाता योग्य ठिकाणी वापरली जावी म्हणून आपण एखाद्या छंद वर्गाला किंवा शिबिराला त्यांना पाठवतो. रसिक हो, उन्हाळ्याची सुट्टी आणि मुलांच्या शारीरिक व्यक्तिमत्वाची सांगड योग्य रीतीने घालण्यासाठी एक खूप सुंदर पर्याय मुंबईमध्ये उपलब्ध झालेला आहे. काय आहे तो पर्याय चला बघूयात.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम हे उपस्थित होते. तसेच मुंबईतील इतर मान्यवरही उपस्थित होते. श्री समर्थ व्यायाम मंदिर ही शारीरिक शिक्षण आणि मल्लखांब प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था गेली 90 वर्ष क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. मल्लखांब, दोरीखांब, जुडो कराटे, जिम्नॅस्टिक, खो खो इत्यादी खेळ प्रकार अवगत करण्यासाठी हजारो शिबिरार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला. एखाद्या व्यक्तीनं आपल्या वयाची 50 गाठली तर त्या व्यक्तीच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आपण खूप मोठा सोहळा, खूप मोठा उत्सव साजरा करतो आणि त्या व्यक्तीला आणखीन पुढची 50 वर्ष निरोगी आयुष्य लाभू देत अशी प्रार्थना करतो. पण एखाद्या व्यक्तीनं स्वकष्टानं एखाद्या कार्याची सुरुवात केली असेल आणि त्या कार्याचा जर सुवर्ण महोत्सव असेल तर फक्त त्या व्यक्तीसाठी नाही तर त्या कार्याचा लाभ घेतलेल्या प्रत्येक माणसासाठी हा सुवर्ण महोत्सव आपला उत्सव, आपला महोत्सव असल्यासारखं वाटतं. मुंबईचे माजी नगरपाल आणि एक सेवाव्रती व्यक्तिमत्व म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्या मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकचा सुवर्ण महोत्सवी सोहळा नुकताच संपन्न झाला. मुंबईतील मध्यमवर्गीय कामगार भागात कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या वतीनं दंत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच दंत सौंदर्य स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या. या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याकरिता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर स्नेहल आंबेकरही उपस्थित होत्या. अद्ययावत यंत्रसामुग्रीने युक्त असलेल्या अत्याधुनिक दंतचिकित्सा उपचार केंद्रात जनसामान्यांना लाभ घेता यावा म्हणून या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सवलतीच्या गोल्ड कार्डचं वाटप करण्यात आलं. डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ध्वनिचित्रफीत संदेश मेस्त्री यांनी दिली. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या बहारदार गायनानं या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामध्ये आणखीनच रंगत आली. रसिक हो, सध्या मुंबईकरांसाठी आठवड्याभराचा ताण हलका करण्याचं एक खूप सुंदर आणि उत्तम ठिकाण लाभलेलं आहे. पण त्यासाठी तुम्हाला पहाटे उठण्याची तसदी मात्र घ्यावी लागेल. पण एकदा का तुम्ही तिथे पोहोचलात तर मात्र फक्त आठवड्याभराचं नाही तर महिन्याभराची ऊर्जा घेऊन तुम्ही तिकडनं बाहेर पडाल. खूप उत्सुकता ताणली जाते का? चला तर मग तिथे जाऊन आपण अनुभवच घेऊयात.
शास्त्रीय संगीताचा अभिजात वारसा अखंड राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी पंचम निषाद या संस्थेच्या वतीनं प्रातस्वर या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात करण्यात आलं. पहाटे पहाटे शास्त्रीय सूर आणि तालवाद्यांचे बोल कानी पडल्याने अंतर्मनात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. अनेक व्याधींचं निराकरण होतं आणि म्हणूनच प्रातस्वर ऐकण्यासाठी मुंबईकर प्रभादेवीच्या या संगीत प्रांगणात हजेरी लावतो. ज्येष्ठ वायोलिन वादक मिलिंद रायकर यांनी आळवलेला राग ऐकण्यात रसिक मंत्रमुग्ध झाले होते. रसिक हो, सध्या सगळीकडे जगभर क्रिकेटचं वारं पसरलेलं आहे. त्यामुळे क्रिकेट शिवायच्या खेळांना कमी महत्त्व दिलं जातंय असं तुम्हाला वाटत असेल, हो ना? पण तसं नाहीये. मुंबईमधल्या काही संस्था अशा आहेत ज्या इतर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा कसोशीने प्रयत्न करत असतात. जसं की कबड्डी. पाहूयात. मुंबईच्या नामजोशी मार्गावरील नवोदित संघाच्या वतीनं मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवसेंदिवस कबड्डीचं स्वरूप बदलत चालल्याने प्रथमच ही स्पर्धा मॅटवर खेळण्यात आली. कबड्डीचं महत्त्व आजही तरुणांच्या मनात कायम असल्याची प्रचिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाली. मुंबईतील शिवशक्ती क्रीडा मंडळ, विजय बजरंग व्यायामशाळा आणि गोल्फादेवी सेवा मंडळ यासारखे नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. उपांत्य फेरी स्पर्धा पहिला सामना गोल्फादेवी सेवा मंडळ विरुद्ध विजय बजरंग मंडळ तसेच दुसरा सामना विजय क्लब विरुद्ध शिवशक्ती यांच्यात झाला. अंतिम फेरी गोल्फादेवी विरुद्ध विजय क्लब यांच्यामध्ये झाली आणि ही स्पर्धा गोल्फादेवीने 7 अंकांनी जिंकली. आज आम्ही या श्रमिक जिमखाना स्टेडियमवर राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आमचा हा उपक्रम साधारण दर 3-4 वर्षांनी असतो. मध्यंतरीच्या काळात आम्ही कुमार मुलांसाठी प्रशिक्षण शिबिर घेत असतो. आजच्या या स्पर्धेत मॅटवर होणाऱ्या स्पर्धेत मॅटवर खेळण्याची संधी आम्ही कुमार मुलांना प्रथमच देत आहोत आणि या मॅटवर होणाऱ्या स्पर्धेत 12 संघांनी एकूण भाग घेतलेला आहे. रसिक हो, मुंबईकर कामामध्ये कितीही व्यग्र असले, कितीही व्यस्त असले तरी सुद्धा एखादा सण किंवा एखादा खास दिवस जर साजरा करायचा असेल तर आम्ही मुंबईकर काही मागे पडत नाही. महाराष्ट्राबाहेरील एका राज्यातील महासंघाने त्या राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक खास सोहळा मुंबईमध्ये आयोजित केला होता. पाहूयात बरं काय आहे तो खास सोहळा.
उत्तरांचल महासंघ मुंबईच्या वतीनं भांडूपच्या सह्याद्री विद्या मंदिरात उत्तराखंडी महिला शक्ती परिचय दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक महिला दिनाच्या धर्तीवर महासंघाच्या वतीनं उत्तराखंडातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तराखंडी महिला शक्ती परिचय दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गृहिणी ज्या कायम घरगृहस्थी आणि कुटुंबाची काळजी घेण्यात व्यग्र असतात त्यांना त्यांच्या हक्कांचं व्यासपीठ एक दिवसाकरिता का होईना उपलब्ध व्हावं हा यामागचा हेतू. शास्त्रीय नृत्य ते खास उत्तराखंडी लोकनृत्य तसंच कलांचं सादरीकरण करून स्थानिक कलाकारांनी हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. मुंबईमध्ये अनेक नामांकित कला दालनं आहेत जिथे जगभरातील प्रत्येक कलाकार आपापली कला प्रदर्शित करत असतो, त्या कलांचं प्रदर्शन भरवत असतो. मुंबईकर हा एक अस्सल कला रसिक आहे आणि कलेला दाद देण्यासाठी तो कधीच मागे हटू शकत नाही. इतकंच नाही तर तो त्या कलेचं उचित मूल्य देऊन त्या कलेचा पुरेपूर उपभोग घेत असतो. हीच तर मुंबईकरांची ख्याती आहे आणि म्हणूनच जगभरातील प्रत्येक कलाकार काही ना काहीतरी वेगळं सादरीकरण घेऊन मुंबईकरांना कायम आकर्षित करत असतो. पुरातन वास्तू जतन करणं हे एक आव्हान आहे. प्राचीन स्थापत्यशास्त्राचे आविष्कार असलेल्या दाऊदी बोहरा समाजाचे वैभव अधोरेखित करणाऱ्या सिद्धपूर येथील इमारती, मनोरे आणि घरं जतन व्हावेत म्हणून एक छायाचित्र प्रदर्शन नुकतंच मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. सिद्धपूर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचं वैभव जगानं पाहावं म्हणून अबुझर झकीर आणि सैफी मर्चंट या 2 छायाचित्रकारांनी पुढाकार घेतला. या ऐतिहासिक वास्तूंचं महत्त्व आणि त्यामागील इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून तेथील प्रत्येक वास्तूचं शिल्पकाम, स्थापत्यकला आणि कारागिरीवर प्रकाश टाकणारी ही छायाचित्र सिद्धपूर गाठण्यासाठी प्रेरित करत होती. आज हम सब बात करें देश के कल्चर और हेरिटेज को प्रोटेक्ट करने के लिए, तो इसके द्वारा मैं ये बताना चाहता हूँ कि अगर हम चाहें आज के युवक चाहे तो उनका जो उनके पुरखों की जो हिस्ट्री, जो उनका पुरखों का देन है, जो उन्होंने किया है इस देश के लिए, वो हम संभाल सकते हैं. वो हमारे ही हाथ में है. तो ये किताब सिद्धपुर एंड द दाऊदी बोहराज के द्वारा मैं जितने भी सिद्धपुर के लोग हैं उनको बताना चाहता हूँ कि ये जो घर है ये सब महल है और इसकी इम्पोर्टेंस जाने और इसको रिस्टोर करें. हमने काफ़ी रिस्टोरेशन किया लेकिन काम बहुत बाकी है. इस किताब और इस एग्जीबिशन के द्वारा सिर्फ सिद्धपुर के लिए नहीं लेकिन देश भर में जितनी भी जाति के लोग हैं सबको बताना चाहते हैं कि हिंदुस्तान एक देश है जिसका कल्चर बहुत ही रिच है. आज बॉम्बे शहर में भी आप देखेंगे, यहाँ के फोर्ट एरिया में देखेंगे जो पुरानी इमारतें हैं वो देख के अपने को गर्व होता है कि ये अपना देश था क्या, और हम लोग नहीं बनाए, हम हिंदुस्तानी नहीं बनाया. तो मैं चाहूँगा कि ये एग्ज़िबिशन जो 3 दिन का एग्ज़िबिशन है उसके द्वारा ये मैं मैसेज लोगों के तक पहुँचा सकूँ मैं. और हमारे जो सैयदना साहब है, सैयदना मुफ्ती सैफुद्दीन
और सैयदना मोहम्मद बुरहानुद्दीन मौला, उन्होंने हमें काफ़ी प्रोत्साहन दिया है कि ये देश भर में जितने भी हमारे दाऊदी बोहरा रहते हैं, वो उनकी जो भी गांव के हैं, जैसे सिद्धपुर के हो, के रामपुरा के हो, के खंभात के, वो उनके ये सब चीज़ को मेंटेन करो और रिस्टोर करें। काय मग रसिक हो, कशा वाटल्या मुंबईतल्या या आठवड्यातल्या घडामोडी? या सगळ्या घडामोडी, ही सगळी कार्यक्रमांची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की द्या. पुढच्या आठवड्यात अशाच आणखीन रंगतदार कार्यक्रमांची मेजवानी घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा येणार आहे मुंबई आमची मुंबईमध्ये. तोपर्यंत नमस्कार.